आणि वळूया पुढच्या बातमीकडे। तब्बल 22 वर्षांनी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आणि आता महाविद्यालयांमध्ये निवडणुकांचा गुलाल उधळला जाणार आहे। राज्य सरकारने सार्वजनिक विद्यापीठ कायदा मंजूर केलेला आहे। 1994 साली वाद होत असल्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती। त्यानंतर गुणवत्तेवर विद्यार्थ्यांची निवड करून विद्यार्थी संसदेची स्थापना केली जायची, पण विद्यार्थी संघटनांनी खुल्या पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी केली। याला आता राज्याने हिरवा कंदील दिलाय, त्यामुळे लोकशाही पद्धतीने आचारसंहितेच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षापासून निवडणुका होणार आहेत। आणि विद्यापीठ कायद्याअंतर्गत आणखीन काय काय तरतुदी आहेत, आपण ग्राफिक्सच्या मदतीने त्यावर एक नजर टाकूया। महाविद्यालयात निवडणुका सुरू करण्याची या कायद्यामध्ये तरतूद आहे। 1994 मध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांवर बंदी घालण्यात आलेली होती। पुढील शैक्षणिक वर्षापासून आता ही लोकशाही पद्धतीने निवडणूक असेल। श्रेयांक पद्धत लागू होणार आहे। विद्यार्थ्यांना पसंतीचा विषय निवडण्याचीही मुभा असेल। नव्या वर्षाचं परीक्षा वेळापत्रक एप्रिलमध्ये जाहीर करणं बंधनकारक असेल। विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन होईल। सिनेटमध्ये विद्यार्थी परिषदेचा सचिव आणि अध्यक्ष असणार आणि सिनेटवर सामाजिक आरक्षण 15% 36% केलेलं आहे।